अध्यक्ष महोदय, सन्माननीय सभागृहाला मी सांगू इच्छितो की लाडक्या बहीण योजनेला कुठचाही विरोध नाही आहे, परंतु लाडकी बहीण योजनाची अंमलबजावणी केली गेली त्यात मी लक्षवेधीमध्ये माननीय मंत्री महोदयांना हा प्रश्न विचारला होता की सदर योजनेत शासनाने केलेल्या पडताळणीत महिलांच्या नावाने 14,998 पुरुषांनी दरमहा 1,500 प्रमाणे 10 महिने लाभ घेतला, त्यांच्यावरती काय कारवाई झाली? महिलांच्या योजनेसाठी पुरुषांनी कसा काय डल्ला मारला? सदर योजनेमध्ये 14,998 पुरुषांची नावे कोणी घुसवली आणि त्याची पडताळणी न करता शासनाने चौकशी का केली नाही? दुसरं म्हणजे 8,000 बोगस लाभार्थी जे आहेत ते कोण आहेत? आणि तिसरं असं आहे की एकूण बोगस लाभार्थीची संख्या 26 लाख इतकी असून त्यापोटी 5,136 कोटी 30 लाख रुपये जे पुरुषांना गेलेत ते सरकार त्यांच्याकडनं परत घेणार आहे काय? आणि मंत्री महोदय, माझ्याकडे जे आकडे असतील ते मी आपल्याला सांगतो, मला करेक्ट करा की या सगळ्या याच्यामध्ये पुण्यामध्ये जवळजवळ 2,04,000 बोगस लाभार्थी सापडले, ठाण्यामध्ये 1,35,300 बोगस लाभार्थी सापडलेत, अहिल्यानगरमध्ये 1,25,756 बोगस लाभार्थी सापडलेत, नाशिकमध्ये 1,86,800 बोगस लाभार्थी सापडलेत, संभाजीनगरमध्ये 1,04,700 बोगस लाभार्थी सापडले, तिकडे कोल्हापूरमध्ये 1,14,000 बोगस लाभार्थी सापडले, मुंबई उपनगरामध्ये 1,13,000 बोगस लाभार्थी सापडले आहेत, नागपूरमध्ये 95,500 बोगस लाभार्थी सापडलेत, रायगडमध्ये मंत्री महोदय 63,000 बोगस लाभार्थी आहेत आणि बीडमध्ये 71,000 आहेत आणि लातूरमध्ये 59,000 आहेत. माझी मागणी एवढीच आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5,136 कोटी 30 लाख रुपयाचा आर्थिक घोटाळा झालाय, तो घोटाळा ज्यांनी केलाय त्याच्यावरती कारवाई काय करणार आहेत? आणि बोगस या ठिकाणी नोंदणी केली त्यावेळी शासनाचे अधिकारी त्याच्यामध्ये जे होते त्यांनी याला जी मंजुरी दिली त्यांच्यावरती शासन काय कारवाई करणार आहे? आणि आर्थिक घोटाळ्याची शासन चौकशी करून ऑडिट करून या संबंधीची श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्राच्या जनतेला याची माहिती देणार आहे का? एवढे माझे प्रश्न आहेत. पाठीशी घालतात. अध्यक्ष महोदय, मला आपल्या अनुमतीने सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य महोदयांना या ठिकाणी माहिती द्यायची की एकंदर जे काही लाडकी बहीण योजनेचे रजिस्ट्रेशन फॉर्म्स जे आलेले होते ते साधारणपणे 2,63,83,589 इतके फॉर्म्स होते आणि यापैकी साधारणपणे 2,43,82,936 इतके फॉर्म्स हे विभागाने ग्राह्य धरले. ज्या आकडेवारीचा 26 लाखाचा आपण उल्लेख केला ती क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ज्या आकड्यांचा आपण उल्लेख केला ती आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झालेली होती. साधारणपणे महिला व बालविकास विभाग म्हणून आणि सर्वच सन्मान्य समोर बसलेले वरिष्ठ सदस्य आहेत, अनेक वर्ष त्यांनी सुद्धा मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केलेलं आहे. एखादा विभाग ज्या वेळेला एखादी योजना आणतो त्यावेळेला दुसऱ्या विभागाच्या डेटाचा त्यांच्याकडे ऍक्सेस नसतो, तो आपल्याला त्या विभागाकडून मागवायला लागतो. उदाहरणार्थ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिला व बालविकास विभागाकडून राबवली जाते. नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत यांचा लाभाचा डेटा जो आहे तो कृषी विभागाकडे असतो. तो आम्हाला साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त झाला आणि त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचे काही कॉमन लाभार्थी आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांना 1,000 नमो शेतकरीचा लाभ मिळतो आणि वर्षे 500 जे आहेत ते लाडकी बहीण योजनेतनं मिळतात. तसंच माहिती व तंत्रज्ञान विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, अन्न व नागरी पुरवठा विभाग असेल, अशा वेगवेगळ्या विभागांकडे या संदर्भातली माहिती महिला व बालविकास विभागानेच मागितलेली होती. त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने साधारणपणे 26 लाखाचा डेटा दिला जो आपण या ठिकाणी आता सभागृहासमोर मांडला. या डेटाचं आम्ही पूर्णपणाने क्रॉस व्हेरिफिकेशन केलं. क्रॉस व्हेरिफिकेशन करत असताना साधारणपणे त्या 26 लाखापैकी 4 लाखापर्यंतच डेटा असा होता की ज्याला रिवाइज स्क्रुटिनीची गरज होती. बाकी सगळे जे होते हे पात्र लाभार्थी होते, त्यामुळे त्यांना त्या पद्धतीने लाभ सुरू आहे. आता आपण जे काही शासकीय ह्यांच्या संदर्भामध्ये आपण विचारलं 8,000 जे आपण बोगस विचारले तर ते 8,000 बोगस नसून ते 8,000 शासकीय कर्मचारी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या शासकीय ज्या काही आपल्या नोकरी असतात त्याच्यामध्ये काम करणारे आणि नियमानुसार ते तशा पद्धतीने लाभ घेऊ शकत नाहीत. म्हणून या संदर्भातलं आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्या रिकव्हरीचं काम त्यांच्याकडून साधारणपणे
गेल्या 5-6 महिन्यापासून सुरू आहे. म्हणजे मी इथे सांगलीचं सुद्धा आपल्याला उदाहरण देऊ इच्छिते की सांगलीमधले सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रामधले किंवा इतर शासकीय याच्यामध्ये काम करणारे जे आहेत त्यांची सुद्धा रिकव्हरीची जी काही प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी 10,500 असतील, कोणाचे 4,500 असतील, म्हणजे ज्या ज्या महिन्याला त्यांना वितरित झाले त्यानुसार आहे. आणि ही प्रक्रिया साधारणपणे 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्या जिल्ह्यांची पूर्ण होईल. आता 12,000 जे आपण पुरुषांचं म्हटलं तो खरं तर आकडा साधारणपणे 12,000 ते 14,000 मध्ये येतो. ज्या वेळेला ही योजना सुरू केली त्यावेळेला निदर्शनास आलं की अनेक अशा महिला आहेत ज्यांचं स्वतःचं वैयक्तिक बँक खातं नाहीये. त्यांचा आधार कार्डला त्यांच्या घरातला जो पुरुष असेल, मग वडील असेल, भाऊ असेल किंवा पती असतील, यांच्या अकाउंटवर ते शासकीय योजनांच्या वेगवेगळ्या लाभ घेतात. म्हणजे लाडकी बहीणच नाही पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा बहुतांशी योजनांचा लाभ हे त्यांच्या घरातले जे पुरुष आहेत त्यांच्या खात्यावरती घेतात. त्यांचं स्वतःचं स्वतंत्र खातं नसल्यामुळे त्यांच्या आधार कार्डला सुद्धा अनेक पुरुषांचे म्हणजे घरातल्याच पुरुषांचे अकाउंट हे त्यांनी लाभासाठी दिलेले होते. त्यामुळे त्या संदर्भातलं सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन हे आम्ही साधारणपणे केलं आणि त्याच्यामध्ये कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून ही पावलं उचलत असताना ती 12-13 हजार एकदम आपण वगळून जर त्याच्यातल्या खरंच लाभार्थी आहेत पण त्यांची बँकचं खातं नाही म्हणून घरातल्या पुरुषाचं त्यांनी खातं दिलेलं आहे, यामुळे ते लाभापासून वंचित राहता कामा नये म्हणून त्या संदर्भातली आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी गेल्या 3-4 महिन्यापासून राबवली. त्याच्यात बऱ्यापैकी अशाही केसेस आम्हाला आढळल्या की त्या खरंच बेनिफिशरी आहेत पण त्यांची अकाउंट त्यावेळेला नसल्यामुळे त्यांच्या घरातल्या यांचे त्यांनी त्या पद्धतीनं दिलेल्या आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनं प्रक्रिया करत असताना ई-KYC जे आपण सुरू केलं याला साधारणपणे आम्हाला 8 ते 9 महिन्याचा कालावधी ती ई-KYC प्रक्रिया ज्याच्यात 13 बाबी पूर्ण कराव्या लागतात मग ती प्रक्रिया आपल्याला सुरू करता येत असते. तर ती आम्ही सुरू केली आणि ई-KYC झाल्यानंतर याच्यामध्ये आणखीन जो सुरळीतपणा आहे या सगळ्या सबंध लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो. सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांच्या उत्तरातच कबुली जबाब आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्या घोषणा केल्या त्यामध्ये दुसरा कोणताही लाभ घेतलेला नसला पाहिजे अशी कंडिशन होती का? मग होती तर ज्यांनी असा लाभ घेतला ते अधिक दोषी ठरतात आणि ते दोषी ठरत असतील तर त्यांचे पैसे परत घेण्यापुरतं हे मर्यादित प्रकरण राहणार नाही. तर त्यांना अशी सिच्युएशन असताना मी दुसरीकडून लाभ 500 रुपयाचा घेतोय आणि तरी मी तुमच्याकडून 1500 मागितले आणि ती कंडिशन असेल तर त्या सगळ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय? असं व्हेरिफिकेशन न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय? आणि तिसरं म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल परवा पेपरला मी काल वाचलं की लाडकी सून योजना चालू करायचं ठरवलेलं आहे. बरोबर आहे? लाडकी सून, सुरक्षित सून, सॉरी मी लाडकी, आता लाडकं काय इलेक्शन असल्यामुळे लाडकं काय करायची गरज नाही, तर सुरक्षित सून अशा योजनेचा समावेश. बरोबर आहे, मी पाठिंबा आहे तुम्हाला माझा कायम पाठिंबा आहे, काही प्रॉब्लेमच नाही. त्यामुळं अशी नवी योजना करण्याच्या आधी अशा कंडिशन्स करा. पण पहिला प्रश्न माझा जो आहे की ज्यांनी असा चुकीचे फायदे घेतले, पुरुषांची नावं देऊन, तुम्ही आता काय म्हणताय KYC करतोय, KYC त्यांना अप्रूव्ह करण्याच्या आधीच तुम्ही करायला पाहिजे होतं. KYC आत्ता करायला लागला म्हणजे का? तर तुम्हाला योजना जड जायला लागली, तुम्हाला ही योजना कमी करायची आहे, तुम्हाला खर्च कमी करायचा आहे, त्यामुळे तुम्ही हुडकायला लागला की कुणी डुप्लिकेशन झाले, कुणी ज्यादा बेनिफिट घेतले आहेत, कसे करायला लागले. तुम्हाला हे ज्या कंडिशन्स आहेत त्या नंतर आठवलेल्या आहेत, हे मुक्तपणाने आता मान्य करा आणि आपण आता नक्की कोणतं धोरण स्वीकारणार आहात आणि या सर्वांवर तुम्ही गुन्हे दाखल करणार का याचं उत्तर द्या. जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी ज्या बाबींचा म्हणजे उल्लेख या ठिकाणी केला, मी
सर्वात पहिला जो लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय काढला त्यामध्येच या सगळ्या बाबी समाविष्ट केलेल्या होत्या. आणि साधारणपणे मी आपल्याला पुन्हा एकदा सभागृहाला माहिती देऊ इच्छिते की टोटल रजिस्ट्रेशन जे आलेलं होतं ते 2,63,83,000 होतं. त्यापैकी 2,43,42,936 म्हणजे जवळपास 20-22 लाख जे रजिस्ट्रेशन फॉर्म्स होते हे त्यावेळेला सुद्धा त्याचं रेक्टिफिकेशन झालेलं होतं. नाहीतर पहिल्याच ह्याला 2,63,00,000च लाभार्थी असते, ते 2,43,00,000 होते, म्हणजे 2.43 होते. म्हणजे व्हेरिफिकेशनची प्रोसिजर ही सुरू असताना साधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या कालावधीमध्ये, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पूर्ण स्क्रुटिनीची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी स्थगित होती. आणि त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये ज्या वेळेला सगळ्या विभागांना आम्ही त्या संदर्भातलं, खरं तर ऑक्टोबर महिन्यामध्येच त्या संदर्भातलं सगळ्या विभागांना पत्र आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन डेटासाठी दिलं होतं. कारण इतर विभागांचा डेटा हा आपण ॲक्सेस करू शकत नसतो एखादं डिपार्टमेंट. तर त्या ह्याच्यामध्ये जानेवारीमध्ये जशी त्यांच्याकडनं हा सगळा डेटा प्राप्त होत गेला त्या पद्धतीने याच्यामध्ये सुधारणा ही केली गेली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी ई-KYCची प्रक्रिया आहे, साधारणपणे ई-KYCची प्रक्रिया डायरेक्ट DBT योजना ज्या वेगवेगळ्या खात्याकडून राबवल्या जातात ह्या सगळ्यामध्येच ई-KYCचं धोरण हे घेतलं जात असतं. पण ते घेत असताना काही 13-14 बाबींची त्याच्यामध्ये पूर्तता, कॉम्प्लायन्स करावे लागत असतात. त्या दृष्टिकोनातून हा 7-8 महिन्याचा कालावधी जरी लागला तरी ज्या विभागाकडून आम्हाला जानेवारी महिन्यापासून डेटा मिळाला त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली. आजही ई-KYC प्रक्रिया करत असताना 31 डिसेंबरपर्यंत त्याची शेवटची मुदत आहे. पण साधारणपणे 2.25 कोटीपेक्षा अधिक महिलांची ई-KYC झालेली आहे. म्हणजे पुढच्या 15-20 दिवसाच्या कालावधीमध्ये पण जी लाभार्थ्यांची संख्या आहे त्यांना ई-KYC करण्याच्या संदर्भामध्ये निवडणुकीचा विषयच नाही. खरं तर सन्मान्य सदस्यांनी सुरुवातीलाच उल्लेख केला की लाडकी बहीण योजनेला विरोध नाहीये. हा लाभ जो आहे हा माता भगिनींनाच मिळालेला आहे. काही ठिकाणी पहिल्यांदा लाडकी बहीण सारखी योजना ही महायुतीच्या सरकारने आणली. ती चांगल्या पद्धतीनं त्याचा लाभ हा पोचावा या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. आणि मला सन्मान्य सदस्य महोदयांना सुद्धा, भास्करराव जाधव साहेब असतील आणि इतर सगळ्यांना सुद्धा सांगायचंय की या योजनेला 1 वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे आणि सर्वात जास्त लाभार्थी असणारी ही योजना, त्याच्यामुळे वर्षभराच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये काही त्रुटी, सुधारणा ह्या सगळ्या बाबींवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. धन्यवाद. सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेब बोला. 2 मिनिटांमध्ये कन्क्लूड करा साहेब. सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की KYC करायला बराच 13-14 कंडिशन्स असतात. या कोणत्याही कंडिशन्स या योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी लावण्यात आल्या नाहीत. आता तुम्ही लावायला लागल्या. तुमच्या वेबसाईटवर जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये 1,06,00,000 महिला एवढाच आकडा दिसत होता. आपलं म्हणणं असं असेल की आता 1,70,00,000 झालेले आहेत किंवा 75,00,000 झाले आहेत. म्हणजे जसं ई-KYC होईल तसं चाललंय. त्यामुळं अर्थ खात्याच्या ते किती तुमचा आढावा घेतात मला माहित नाही. पण अध्यक्ष महोदय, ई-KYC उशिरा करणं, चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे. आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे. काय प्रॉब्लेम नाही ना बघा. त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा. पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे. त्यामुळं ह्या ई-KYC व्यवस्थित केल्या नाहीत यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. आणि हे सगळं जे झालेलं आहे ते माझं पूर्ण होऊ दे. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं. तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत, काय हरकत नाही. 1 नंबर हा 1 नंबरच असतो. 1 नंबर हा 1 नंबरच असतो. 2 नंबरला ठीक आहे. आमचं नाही अध्यक्ष महोदय, माझ्यावर अन्याय होतोय. मला संरक्षण द्या.
तर म्हणून माझा अध्यक्ष पाटील साहेब, महोदय तुम्ही बोला. प्रश्नाला मंत्री महोदय सन्माननीय बोलू द्या मंत्री त्यांना. महोदयांनी बोलू द्या उत्तर मंत्री दिलं महोदय. नाही की ज्यांनी चुकीची केवायसी भरली किंवा भरली नसेल त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करणार का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे अध्यक्ष महोदय, या योजनेने गिरीश महाजन साहेब या योजनेने काय परिणाम झाला तर तुम्ही सगळे इकडे येण्याच्या म्हणजे झोल्यात होता पण तिकडे गेला. त्याला जो प्रमुख ज्याने हे तुम्हाला योजना आणायचं काम केलं त्या माणसावर अन्याय होतोय असं आता अलीकडे आम्हाला वाटायला लागले. त्यामुळं आता ते देसाई शंभूराजे काय म्हणतायत की 1 नंबरचा 2 नंबर जाईल तर 2 नंबरचा 1 नंबरही जाऊ शकतो. ते आता 1 नंबर इथं नाहीये म्हणून असं तुम्ही म्हणताय. त्यामुळे 2 नंबरचा माणूस 1 नंबरला जाणार आहे या 5 वर्षात एवढं तुम्ही जाहीर करा. आमचं काही म्हणणं नाही. अजून डबल 1500चा 2100 हा शेवटचा प्रश्न 1500चा रक्कम 2100 कधी करणार हे आम्हाला जाहीर करा. सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेब बोला. मंत्री महोदय लक्षवेधी चालू आहे. आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही. स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटलेत की आम्ही 1 नंबर 2 नंबर आमच्या अदली बदली करत सन्मान्य असतो. सदस्य नाना पटोले साहेब सुरू करा तुम्ही. प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदय मॅडम एकत्र देतील. अध्यक्ष महाराज, नाही. दुसरा प्रश्न असा आहे की आपण दादा 2 शेवटचा प्रश्न आहे. एक मे केसेस करणार का? आणि 1500 रुपयाची आपण घोषणा शिंदे साहेबांनीच केलेली आहे 2100 रुपये करणार. तर ते 2100 रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार? की बहीण योजनेचे ऍप्लिकेशन सर ज्याचा उल्लेख आपण आकडेवारीचा केला, ऍपवर साधारणपणे 1,34,85,000 इतके ऍप्लिकेशन आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते 1,06,00,000 असं दोन्ही बायफर्केशननी हे 2,43,00,000 आहेत. आणि ते आकडे आत्ताही आपल्याला ऍप आणि पोर्टलवर दोन्हीवरही आपल्याला हे पाहायला मिळतात. मी ह्याची कारण आपण रजिस्ट्रेशन करताना ज्यांना ऍप सोयीस्कर पडतो त्यांना ऍप, ज्यांना पोर्टल सोयीस्कर पडतो त्यांना पोर्टल, अशा पद्धतीने आपण दिलेला आहे. मी साहेब या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती ही त्या ठिकाणी ठेवते आणि त्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही व्यवस्थित रजिस्टर्ड पद्धतीनं आहे. दुसरी नाना पटोले साहेब दुसरी 2 मिनिटात महत्वाची conclude करा. गोष्ट म्हणजे जी काही रिकव्हरीची प्रक्रिया आहे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती 2 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल. 12,000 का 12,500 जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युइन बेनिफिशरीज आहेत, किती फेक बेनिफिशरीज आहेत या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. अध्यक्ष महाराज, लाडकी बहीणची चर्चा काल कुठलंही कारण नसताना मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात उपस्थित केली. आज योगायोगाने लक्षवेधी लागली. अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज आणि ज्यांनी सुरू केलेली होती ते सभागृहात आहेतच एकनाथ शिंदे साहेब. माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जेव्हा योजना जाहीर केली त्यावेळेस आपण सांगितलं एवढे काही अर्ज भरले जातील त्या सगळ्या अर्जाला आम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असं आपण केलं. आम्हाला आनंद झाला, काही आम्हाला अडचण नाही. मग तुम्ही 2100 जाहीर केलं त्याचाही आनंद झाला. पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही ज्या पद्धतीची घोषणा केली कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय. मग अफरातफर झाली, योजना तुम्ही सुरू केली तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची का तुमच्यावर करायची हा एक प्रश्न आहे. एक तुम्ही 2100 करणार का? दुसरा प्रश्न, आणि तुमची ऍप आणि पोर्टल याच्यामध्ये हे आकडे फरक का दिसतात? म्हणजे ही योजना जशी ज्या उद्देशाने तुम्ही सुरू केली, जी गडबड तुम्ही लोकांनी केली ती आता ऍप आणि पोर्टलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग या योजनेमधले लाभार्थी नेमके कोण आहेत ते पण कळायला पाहिजे.
नाही नाही, उत्तर द्या ना, देऊ द्या ना. या सुरुवात म्हणजे चुकीची माहिती रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून मी एक क्लेरिफाय करते. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म घेत असताना आपण ऑफलाईन, आपण ॲप, आपण पोर्टल असे वेगवेगळे माध्यम लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले होते आणि म्हणून त्याच्यामध्ये ॲप आणि पोर्टल हे दोन्हीही प्लॅटफॉर्म्स आहेत आणि हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स असताना जे ऑफलाईन फॉर्म पण जे अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका आहेत, तिथले ग्रामसेवक आहेत, वेगवेगळी जे सरकारी यंत्रणा आहे यांना सुद्धा आपण तिथं लाभार्थ्यांना सोयीस्कर पडावं रजिस्ट्रेशनसाठी त्या दृष्टिकोनातून आपण हे केलेलं आहे. आणि KYC साधारणपणे 1,74,00,000 महिलांपेक्षा जास्ती महिलांची झालेली आहे. हे मी ऑन रेकॉर्ड आपल्याला इथे सांगत आहे. 31 डिसेंबरपर्यंत त्याची मुदत आहे आणि त्याच्यामुळे कुठेही या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपण त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून देत असताना कुठल्याही लाभार्थ्यांच्या आकडेवारीची कुठल्याही गोष्टीची इथं गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं नाही. ठीक आहे. सन्मान्य सदस्य हारून खान. केलं अध्यक्ष महाराज, त्यांनी आता मान्य प्रश्नाचं केलं. उत्तर दिलं ना. अध्यक्ष 10 महाराज, मिनिटं त्यांनी झाले मान्य चालू आहे केलं. लक्षवेधी. 15 त्यांनी मिनिटं झाली. मान्य केलं. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आम्ही सगळ्यांना कामाला लावलं. यांनी टार्गेट दिलं होतं अध्यक्ष महाराज त्यावेळेस, एवढे फॉर्म भरलेच पाहिजेत आणि त्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेत आणि बोगस भरले. तुम्ही टार्गेट दिलेलं होतं आणि मग तुमचं आता टॅब आणि या दोन्ही त्याच्यात फरक जाणवत आहे. आम्ही काय तुम्हाला मदत केली ना, पण तुम्ही सरकारच्या योजना आम्ही त्याचं समर्थन केलेलं आहे, पण याच्यात जे गडबड झालेली आहे त्याला गुन्हेगार कोण? आखरी हे जनतेचे पैसे आहेत. तुम्ही मालक नाही आहात. जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावा लागेल तुम्हाला. अजून सांगायचंय की या रजिस्ट्रेशन मध्ये कुठल्याही पद्धतीची गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे दोन आपण त्यांना माध्यम उपलब्ध करून दिले होते. प्रत्येक योजनेमध्ये असतात ॲप आणि पोर्टल. ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करत असताना 2 माध्यम ही सगळ्या स्कीम मध्ये दिले जातात. आपण इतरही स्कीम मध्ये तपासलेत तरी त्या पद्धतीनं आहे आणि लाभार्थ्यांची संख्या ही सुरुवातीपासून 2-2.5-3 कोटीच्या संख्येमध्येच आहे. त्याच्यामुळे या संदर्भातला आता नव्याने काही आपण त्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करून किंवा लाडक्या बहिणींच्या योजनेला आणखीन बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळे विषय इथे काढू नये आणि रेकॉर्डवर काही चुकीचं येऊ नये अशीच माझी सभागृहाला विनंती आहे. ही संख्या वाढायला पाहिजे, कमी कशी होते? याचा अर्थ फ्रॉड झालाय, गडबड झाले, भ्रष्टाचार झालाय, चुका झाल्या, राजकारणाकरता, सगळ्याकरता, मतांकरता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं तुम्ही काम केलं आणि तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो. चला करतो. चला. अध्यक्ष नाना, तुम्हाला ऐकायचंय ना? लक्षवेधी 7 आणि 8. एक मिनिट. लक्षवेधी अध्यक्ष 7 आणि 8 महोदय. पुढे ढकलण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, नाना आता बसा. आपण विधेयक घेऊ. बिल थांबा. थांबा 1 मिनिट. नाना, राज्याचे अरे बाबा. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोलतायत? लक्षवेधी संदर्भात, लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना आपल्या आदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं. ऐका ना. अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती, आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय, तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेलं वडपल्लीवर कोर्टामध्ये? कोण गेलं? बघा, वडपल्लीवर कोणाचा समर्थक होता? अनिल वडपल्लीवर. अध्यक्ष महोदय, यांनी योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवर. आणि या ठिकाणी बसा ऐका, सत्य ऐका जरा. आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थिती आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही योजना सुरू केली. त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे. तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना, तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे. तुम्ही एवढ्यावर थांबले नाही, तुम्ही हायकोर्टात पाठवलं. हायकोर्टाने पण एक चपराक दिली, त्याला पाठवून दिलं परत. आणि तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे नाना जमा केले. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील, तर आचारसंहितेचे पण ऍडव्हान्स पैसे आम्ही टाकले.
आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं, लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून, आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि पार असं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं की म्हणून आता बघा, आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री महोदयांनी, अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर दिलंय. आणि तुम्हाला सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल, बंद होईल, मी सांगतो तुम्हाला, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार ना. कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्ही जे जे नाही, लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही, लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही, लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवला की नाही, विधानसभेत दाखवला की नाही. आणि म्हणून आता नाना एकच आहे, तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका, बिलकुल. नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी नाना, तुम्ही तुमच्यावर का घेताय? बोला ना, ऐका ऐका ऐका. अरे लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहास किती वर्ष होतं हो काँग्रेसचं सरकार? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी अशी योजना सुरू केली? आम्ही सुरू केली. त्याला हिंमत लागते, धाडस लागतं, आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते. ती दानत आम्ही दाखवली. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार. योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी